माझ्या हॅपी लाईफ विथ या यूट्यूब चॅनेलवर आज मी तुमच्यासाठी एक अतिशय खास आणि स्वादिष्ट अशी रेसिपी घेऊन आले आहे। ती म्हणजे व्हेज कुर्मा। हलक्या मसाल्यांचा सुगंधी आणि क्रीमी टेक्स्चर असलेला हा कुर्मा आपण चपाती, पराठा, पुलाव, पुरी यासोबत खाऊ शकतो। चला तर मग या रेसिपीची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया। आता एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल आणि 1 चमचा बटर ॲड करून यामध्ये कट केलेल्या भाज्या 90% शिजवून घेणार आहे। आता या भाज्यांमध्ये मी गाजर, फ्लावर, हिरवे वाटाणे आणि शेंगा अशा आवडीनुसार भाज्या स्वच्छ धुवून कट करून घेतल्या आहेत। व्हेज कुर्मा हा विविध रंगीबेरंगी भाज्यांमुळे अधिक आकर्षक दिसतो। आता या भाज्या आपण छान शिजवून घेणार आहे। यानंतर आपण कुर्माच्या बेससाठी एक ग्रेव्ही तयार करणार आहोत। त्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे। यानंतर काजूही गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, काजू आणि दही, पाणी घालून याची बारीक पेस्ट करून घेणार आहे। आता यामध्ये दही जास्त आंबट घालू नये, कारण पेस्ट ही आंबटच होईल। याच पद्धतीने मी 2 टोमॅटो घेऊन त्याची सुद्धा प्युरी करणार आहे। यानंतर एका कढईमध्ये तेल आणि बटर गरम करून त्यात खडा मसाला म्हणजे दालचिनी, लवंग, तमालपत्र, वेलची अशा सुगंधी मसाल्यांची मी फोडणी देत आहे। त्यानंतर हळद, लाल तिखट, धने जिरे पावडर हे घालून छान परतवून घेणार आहे। यानंतर यामध्ये कांद्याची पेस्ट ही घालून याला तेल सुटूस्तोपर्यंत मी छान हलवून घेणार आहे। यानंतर यामध्ये मी टोमॅटोची प्युरी सुद्धा ॲड करणार आहे। हे सर्व घटक मिळून कुर्माला एक छान बेसिक फ्लेवर येतो। यानंतर यामध्ये शिजवलेल्या भाज्या आता मी घालत आहे। मिश्रण छान मिक्स करायचे आणि यामध्ये चवीनुसार मीठही मी घालत आहे। हे मिश्रण मंद आचेवर काही मिनिटे उकळू द्यावे आणि यामध्ये मी गरम पाणी ॲड करत आहे। अशा पद्धतीने आपला व्हेज कुर्मा ही रेसिपी तयार झाली आहे। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।